मित्रांनो, 700-750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानोबारायांनी, संत नामदेवरायांनी आणि त्यानंतर संत एकनाथ महाराजांनी आणि जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी जे तत्वज्ञान सांगितलं, त्या काळाच्या परिप्रेक्ष्यातून जर आपण पाहिलं, त्या काळामध्ये आजच्यासारखं विज्ञान एवढं प्रगत झालेलं नव्हतं. आज विज्ञानाने जेवढे काही शोध लागलेले आहेत, यापैकी एकही शोध त्या काळामध्ये लागलेला नव्हता. आज मानवी शरीरातील नखापासून केसापर्यंत प्रत्येक गोष्टीचा माणसाने शोध लावलेला आहे. कोणती क्रिया शरीरामध्ये कशामुळे काय होतं, या सर्व गोष्टींचा शोध लागलेला आहे. अगदी खगोल विज्ञान सुद्धा एवढं प्रगत झालेलं आहे की खगोलीय घटनांचा सुद्धा बऱ्यापैकी अभ्यास आणि त्यामागची कारणमीमांसा विज्ञानाने केलेली आहे. आज आपण एवढ्या प्रगत लेवलवर आहोत. जर तुम्ही बारकाईने चीनकडे जर पाहिलं, आज चीन नेमकं काय करत आहे, अमेरिकेचा शोध कुठपर्यंत गेलेला आहे, या सर्व गोष्टींचा जर तुम्ही बारकाईने अनुभव घेतला, पाहिलं आणि त्याची तुलना जर आपल्या भारताशी केली, बघा नीट लक्षात घ्या मी काय म्हणत आहे. त्या काळामध्ये एवढं मोठं अज्ञान असताना, पाखंड असताना, जाती धर्म वर्ण यामध्ये समाज व्यवस्था अडकलेली असताना, रुतलेली असताना, किंवा त्या काळामध्ये पुरोहित वर्गाने स्वतःच्या गरजेतून ते निर्माण केलं. काल ओघामध्ये इराक असेल, इराण असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अमेरिका असेल, युरोप खंड असेल, चीन असेल, प्रत्येक देशाचा वेगळा देव. महाराष्ट्रामध्ये जो देव होता तो राजस्थानमधील लोकांना माहीत नव्हता. राजस्थानमध्ये जो देव होता तो आसाममधील लोकांना माहीत नव्हता. बघा, आसाममधील लोकांना जो देव माहीत होता तो चीनमधील लोकांना माहीत नव्हता. म्हणजे माणसाने स्वतःच्या परिकल्पनेतून देवाची, धर्माची, या व्यवस्थेची निर्मिती केली. आता प्रचलित जी व्यवस्था आहे ती एवढी मजबूत झालेली होती, परंतु त्याला एक मानवतावादी स्वरूप द्यायचं. धर्म ही माणसाची गरज आहे, आजही गरज आहे. आणि जर माणसाची धर्म ही गरज असेल तर तो धर्म नेमका कसा असला पाहिजे, तो मानवाचं कल्याण करणारा असला पाहिजे, माणसाला लुटणारा नसला पाहिजे. येथील जो धर्म, खास करून भारतामध्ये जो धर्म अस्तित्वात आला, तो केवळ आणि केवळ माणसाला लुटणारा होता. अगदी युरोप खंडामध्ये सुद्धा यापेक्षा भयानक परिस्थिती होती. तेथे सुद्धा धर्माने माणसाचं प्रचंड शोषण केलेलं आहे. तुम्ही सगळ्या धर्मव्यवस्थेचा अभ्यास करा. या सगळ्या धर्मव्यवस्थेने सर्वसामान्य लोकांचं प्रचंड शोषण केलं. आणि ज्यांच्या ताब्यामध्ये धर्म होता, मग ते बुवा बाबा असतील, त्या काळाचे असतील, पुरोहित असतील, पुजारी असतील, पंडे असतील, किंवा चर्चमधील पाद्री असतील, या सर्व लोकांनी स्वतःचं वर्चस्व अबाधित ठेवलं आणि सर्वसामान्य लोकांना येड्यात काढण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे. नीट लक्षात घ्या, जगामध्ये आता जे जे कीर्तनकार, बुवा बाबा, मठाधिपती, संस्थानिक माझे हे शब्द ऐकत असतील, एखादा भोंदू बाबा जो दावा करतो की माझ्यामध्ये कोणती तरी चमत्कारिक शक्ती आहे, त्या सर्वांनी हा व्हिडिओ पहा. बघा, एखादा सर्वसामान्य व्यक्ती आहे, त्याच्यामध्ये जी शक्ती असते, आणि एखादा मोठा कोणीतरी बुवा बाबा, पुरोहित, पंडे याच्यामध्ये जी शक्ती असते, यामध्ये कसलंही अंतर नसतं. तुमच्या ज्ञानामध्ये, आकलनामध्ये थोडाफार फरक असेल, लक्षात घ्या. किंवा तुम्ही 4 गोष्टी जास्त वाचल्या असतील, 4 श्लोक तुम्हाला पाठ असतील, 50 अभंग तुम्हाला पाठ असतील, परंतु तुमच्याकडे कोणाकडेही चमत्कारिक शक्ती नसते. जगातील कोणताही व्यक्ती चमत्काराने स्वतःच्या चड्डीचा नाडाही सोडू शकत नाही. भारतामध्ये चमत्कारिक दावा करणारे एवढे लोक आहेत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत, आणि ते जगभर आहेत. अमेरिकेमध्ये सुद्धा होते, आजही आहेत. लक्षात घ्या, अंधश्रद्धा या काही भारतापुरत्या मर्यादित नाहीत, परंतु भारत देश ज्या काळामध्ये 12व्या-13व्या शतकामध्ये इतका प्रचंड कर्मकांडामध्ये, अंधश्रद्धेमध्ये भारत बुडालेला होता, आणि त्या काळामध्ये त्यांना वर काढण्याचं काम एक फार मोठी क्रांती वारकरी साधू संतांनी केली. आणि आज त्यापेक्षा सुद्धा भयानक पद्धतीने आपला देश
या अंधश्रद्धेमध्ये कर्मकांडामध्ये बुडालेला आहे. आता कोणतरी तो दत्तधाम सरकारचा एक व्हिडिओ होता, तो दावा करतो श्वास घ्या आणि श्वास सोडा याच्यामधलं आत्मतत्व, मग मी होम हवनेत लगेच तुमचा कॅन्सर बरा झाला. अरे काय कुणीकडे चाललेलो आहोत आपण. मग आणि बघा लक्षात घ्या, त्याला अटक होत नाही. गावकऱ्याने त्याची पोलीस स्टेशनला तक्रार केली तर पोलीस काहीच करत नाहीत. आणि उलट उलट त्या बाबाने एक जरी फोन केला तरी पोलिसाची गाडी तात्काळ येते त्या बाबाच्या संरक्षणासाठी, गावकऱ्यांच्या विरोधामध्ये. मग त्या बाबामध्ये जर एवढी शक्ती आहे तर त्याला पोलिसांची गरज नेमकी का पडते. असे जर शेकडो बाबा आपल्याकडे आहेत तर त्या शेकडो बाबांना पाक व्याप्त काश्मीर जो आहे, POK पाक ऑक्युपाईड काश्मीर, जो भारताचा हिस्सा आहे, तो मिळवण्यासाठी तिथं बॉर्डरवर पाठवा. आणि तुम्हाला काय चमत्कार, होम हवन, काय तुम्हाला ते जादू टोना, काळी बाहुली काय करायचंय ते तिथं करायला हवा पाकिस्तानवर. आणि तो पाक व्याप्त काश्मीर आपल्या भारतामध्ये जोडा. परंतु तिथं त्यांची कसलीही हवा फुस होऊन जाणार. लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं आहे ना, फक्त हे शोषण सुरू आहे. आणि ज्यावेळेस असा एखादा चमत्कारिक बाबा पकडला जातो त्यावेळेस त्याचं सगळं बाहेर येतं. मग तो नकली साप कसा असतो किंवा तो कशा पद्धतीने फसवतो, मग कोणाची फसवणूक झाली, काय झालं, कोण कसा अडकला, ह्या सगळ्या गोष्टी परत बाहेर येतात. म्हणजे तुकोबारायांनी त्या काळामध्ये तुम्हाला सांगितलं, एक बेकी न्याय होतसे प्रचिती, ते तुम्हाला त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे. तेने समस्त लोक भुलताती. खरंच मला तुम्हाला नेमकं काय सांगावं तेच कळायला तयार नाही. अरे त्या काळामध्ये एवढं विज्ञान प्रगत नसताना सुद्धा तुकोबारायांनी इतकं काळाच्या पुढे जाऊन सांगितलेलं आहे. खरंच त्यामुळे तुकोबारायांच्या चरणावर परत परत नमन का करावं वाटतं, तुकोबारायांच्या चरणावर परत परत लीन का व्हावं असं वाटतं. कारण एवढी मोठी दूरदृष्टी, एवढं मोठं विज्ञान नसताना, तंत्रज्ञान नसताना काही म्हणजे आधार घ्यायचा कशाचा. आज सगळे आधार गोष्टी घ्यायला आपल्याला एवढ्या गोष्टी आहेत, परंतु आधार घ्यायला गोष्टी नसताना, आणि विशेष म्हणजे आज संविधान आहे, तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, विषय मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन मांडा हे संविधान सांगतंय, ते स्वातंत्र्य आहे. त्या काळामध्ये हे सगळं स्वातंत्र्य नसताना धर्माच्या विरोधात बोलाल तर जीभ छाटली जाईल, कानामध्ये शिसे ओतलं जाईल, डोळे काढले जातील, गाथा बुडवली जाईल, देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल, सुळावर दिलं जाईल. एवढ्या कडक शिक्षा होत्या केवळ धर्मावर प्रश्न विचारले तर. आणि त्या काळामध्ये एवढी प्रगत मांडणी करतात, एवढी प्रगत. आजही सांगावं असं वाटतंय. आता हा काय कीर्तनात सांगायचा विषय आहे का, 900 सायासे कन्यापुत्र होती तरी का करणे लागे पती. अरे आज एवढं विज्ञान प्रगत झालेलं असताना आज हा जर विषय जर तुम्हाला सांगावा असा वाटत असेल, आणि आमचा एक डॉक्टर झालेला मुलगा, लक्षात घ्या, साधारण शेतकरी 10वी 12वी ग्रॅज्युएट, वकील, इंजिनियर यांच्याबद्दल बोलत नाही, डॉक्टर झालेला सुद्धा मुलगा म्हणतो मला या बाबाच्या आशीर्वादाने मुलगा झाला. म्हणजे तुम्ही कोणत्या मानसिकतेमध्ये जगत आहात यामधून बाहेर यायला तयार नाहीत. आणि अशा पद्धतीचं एक गुलामीचं हिंदुत्व थोपवण्यासाठी पुन्हा एक राजकीय यंत्रणा काम करत आहे. या लोकांना हिंदूंचं भलं करायचं नाही. एकीकडे हे लोकांना हिंदूंना हिंदूमध्ये लढवत आहेत, मराठा विरुद्ध धनगर, मराठा विरुद्ध ओबीसी, मराठा विरुद्ध माधव, पुन्हा हिंदू विरुद्ध मुस्लिम, अशा जातीमध्ये भांडणं लावलेले आहेत. किती द्वेष. बघा लक्ष्मण हाके नावाचा व्यक्ती महाराष्ट्रामध्ये किती द्वेष त्याच्या डोक्यामध्ये भरलेला आहे. करमाळा प्रकरण झालं, करमाळ्यामध्ये धनगर बांधवाला एका शेतकऱ्याने हाणमार केली. बघा नीट लक्षात घ्या. आता हाणमार केल्यानंतर प्राथमिकदृष्ट्या महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य राहणारा समाज हा मराठा समाज आहे. लक्ष्मण हाके आणि त्यांच्या साथीदारांना वाटलं या टोळीला की आता शेतकरी मराठा आहे,
लगेच त्यांनी सुरुवात केली पोस्ट टाकायला, टार्गेट वगैरे, आणि त्याद्वारे आता फार मोठी एक त्यांना संधी भेटली होती मराठा समाजावर तुटून पडायला. त्या दृष्टीच्या पोस्ट सुद्धा सुरू झाल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की आरोपी हा मराठा नसून ओबीसीच आहे, आता मला जातीचं नाव घ्यायचं नाही. आणि मग जसाही मराठा आरोपी नाही तसं सगळ्या पोस्ट सुद्धा डिलीट झाल्या. ज्यांनी शेअर केलं त्यांच्यावर लगेच खाली यायला लागलं कंटेंट इज नॉट अव्हायलेबल. म्हणजे जाती जातीमध्ये इतका किती भांडणं लावलेले आहेत, यांना रसद कोण पुरवत आहे. लक्षात घ्या, यांच्याकडे एवढ्या गाड्या घोड्या बंगले कुठून येत आहेत. म्हणजे सरकार प्रयोजित, जर तुम्ही हिंदू हिंदूमध्ये भांडणं लावायची एकीकडे हिंदू धर्माला या बुवाबाजीमध्ये अडकवायचं. तो चमत्काराने कॅन्सर दुरुस्त झाला, किडनी दुरुस्त झाली, हर्निया दुरुस्त झाला असा दावा करतो. शेतकरी शेजारचे तक्रार देतात, तर पोलिसांची गाडी शेतकऱ्यांसाठी येत नाही तर त्या पाखंडी बुवाबाबासाठी येते. म्हणजे हे कोणतं हिंदुत्व तुमचं आहे. एकीकडे अशोक खरात प्रकरणामध्ये जवळपास 5-50 राजकीय नेते अडकतील, असू द्या ना ते मराठा समाजाचे, ओबीसीचे असू द्या, बहुजनांचे असू द्या, टाका त्यांना जेलमध्ये, चौकशी करा, काढा त्यांचे कॉल डिटेल, सगळं सत्य जनतेसमोर मांडा. दूध का दूध, पाणी का पाणी. आम्ही कधीही जातीभेद करत नाहीत. आरोपी हा माझ्या जातीचा असू द्या, कोणत्याही जातीचा असू द्या, त्याला सोडता कशासाठी. आणि यातून नेमकं मग हे कोणतं कायद्याचं राज्य आहे, मग संविधान या देशामध्ये लागू आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. का देवेंद्र फडणवीस म्हणतील तेच राज्य या देशामध्ये सुरू आहे. हे कसलं हिंदुत्व आहे. आम्हाला या देशामध्ये 100% संविधान हवं आहे. जो चुकेल, मग तो मंत्री असो, मुख्यमंत्री असो, किंवा बांधावरचा शेतकरी असो, किंवा भूमिहीन कामगार असो, सगळ्यांसाठी एकच कायदा, एकच न्याय, एकच शिक्षा पाहिजे, ही आमची भूमिका आहे. परंतु भोंदूला वेगळा न्याय, पाखंडीला वेगळा न्याय. भोंदू जर मुख्यमंत्र्याच्या मर्जीतला असेल त्याला वेगळा न्याय, भोंदू जर दुसरा असेल, कमजोर असेल, त्याला वेगळा न्याय. अरे काय लावलंय तुम्ही हे कसलं हिंदुत्व. आणि हे हिंदुत्व आमचं नाही हे सांगण्याची हिम्मत मनोजदादा जरांगे पाटील यांनी केलेली आहे. मनोजदादा जरांगे पाटील तिथं म्युझिक लावले त्यांनी, त्या म्युझिकमुळे कॉपीराईट येईल. परंतु बघा या व्हिडिओमध्ये मनोजदादा जरांगे पाटील नेमकं काय म्हणत आहेत. आम्ही कट्टर हिंदू आहोत. मी सुद्धा अनेक व्हिडिओमध्ये सांगत असतो मी कट्टर हिंदू आहे. काही जणांना ती मांडणी लगेच खपती, लगेच धर्मावर आला. काही व्हिडिओमध्ये मी सांगतो अरे मी मराठा आहे, मग म्हणतात की अरे महाराज तुम्ही सगळं व्यवस्थित सांगितलं, पुन्हा तुमची जात सांगितली, म्हणजे अहंकार गेला नाही, जात गेली नाही. लक्षात घ्या, त्यांच्यासाठी हात जोडून सांगणं आहे, मी जात मानत नाही. हे सगळे हिंदू मुस्लिम हे धर्म काल ओघामध्ये निर्माण झालेले आहेत, लक्षात घ्या. परंतु बघा संतांनी मांडणी करताना काय केलेली आहे. बघा संतांनी मांडणी करताना सगळ्या जातीची मांडणी केली. कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान, सेनानावी, जान, विष्णुदास. संतांची जात का सांगितली. लक्षात घ्या, संत काही जात मानणारे नव्हते. परंतु तुम्हाला जर जातीयंत करायचा असेल तर जोपर्यंत जातीयंत होत नाही तोपर्यंत स्वतःच्या जातीचं प्रबोधन करण्यासाठी आणि दुसऱ्या जातींना सुद्धा सांगण्यासाठी बघा आम्ही तशा पद्धतीने वागत नाहीत. बघा आम्ही आमचं आचरण बदललेलं आहे, आम्ही संतांचा मार्ग ॲक्सेप्ट केलेला आहे. हे सांगण्यासाठी जात सांगावी लागते की आम्ही हा मार्ग, साधू संतांचा मार्ग, विज्ञानाचा मार्ग स्वीकारलेला आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, सत्य बोल मुखे दुखवे अनेकांचे दुःखे, हीच विष्णूची महापूजा अनुभव नव्हे दुजा. सत्य बोला. आज नेमकं काय सत्य आहे, आज विज्ञानाला नेमकं काय सत्य गवसलेलं आहे. भलेही ते सत्य धर्मग्रंथाच्या विरोधामध्ये असेल, परंतु जर ते सत्य असेल तर ते ॲक्सेप्ट करा. हा संतांचा आधुनिक भाव सुद्धा तुमच्या लक्षात आला पाहिजे. आणि मग त्यासाठी मनोजदादा जरांगे पाटील नेमकं असं का म्हणाले की आमचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे,
आणि तुमचं ते डॅश डॅश हिंदुत्व फार शिवी देऊन जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे. मग आता जरांगे पाटलांनी तुमच्या हिंदुत्वाला शिवी दिली का? लक्षात घ्या. त्यांनी तर जाहीरपणे दिलेली आहे. मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवणार होतो, परंतु आता ते काय झाले, बॅकग्राऊंड म्युझिक आहे आणि त्या म्युझिकचं लगेच कॉपीराईट येतं बघा. आणि तो व्हिडिओ उपलब्ध आहे, त्यामुळे त्यामध्ये खोटं बोलण्याचा काही संबंध नाही. अरे बाबांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व, महात्मा फुलेंचं, शाहू महाराजांचं आणि अगदी बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा, जर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेस त्यांच्या मागण्या जर मान्य केल्या असत्या, त्यांना जर हवं ते दिलं असतं, त्यांना हवा तो बदल अपेक्षित, जे छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित जे हिंदुत्व आहे ते जर तुम्ही ॲक्सेप्ट केलं असतं, तर बाबासाहेब आंबेडकर यांना धर्मांतरण करण्याची गरज पडली नसती. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही आजही सुधारायला तयार नाहीत. आजही हिंदू धर्माचं तुम्ही वाटोळं चालवलेलं आहे. हिंदूंना तुम्ही अंधश्रद्धेमध्ये, कर्मकांडामध्ये, पाखंडामध्ये, भोंदूगिरीमध्ये फार बुडवत टाकलेलं आहे. आणि लक्षात घ्या, अशा पार्श्वभूमीवर आता त्या शरद पवार या वादावर मला बोलायचं नाही त्यांच्या, परंतु विकास लवांडे यांनी जी यादी प्रसिद्ध केली 20 ह्याची कीर्तनकारांची, लक्षात घ्या, गोविंद गिरी हा शिवद्रोही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा तो विरोधक आहे. तुषार भोसलेबद्दल तुम्हाला माहीत आहे, चारुदत्त आफळे तुम्हाला माहीत आहे, हा सुद्धा शिवद्रोही आहे. परंतु त्यामध्ये असे काही नावं लवांडे यांनी टाकलेले आहेत, जसे संजय महाराज पाचपोर असतील किंवा वास्कर फडातील असतील, ज्यांची अरे तुकोबरायांपासून त्यांची परंपरा आहे. ठीक आहे, कोणी एखादा व्यक्ती एखाद्या राजकीय व्यक्तीला भेटला म्हणजे लगेच तो त्यांचा झाला असं होत नसतं. हा सुद्धा विचार विकास लवांडे यांनी करणं गरजेचं आहे. ठीक आहे, संजय महाराज पाचपोर एखाद्या राजकीय नेत्याला भेटले म्हणजे लगेच ते त्या पक्षाचे झालं असं होत नसतं. हे समजून घेणं गरजेचं आहे लवांडे यांनी. जो शिवद्रोही आहे, जो शिवाजी महाराजांचा अपमान करतो, जो तुकोबारायांचा अपमान करतो, त्यांना तुम्ही खड्याप्रमाणे उचलून बाजूला टाका. त्यांचा म्होरक्या तुषार भोसले आहे, त्याला उचलून खड्याप्रमाणे बाजूला टाका. परंतु त्याबरोबर तुम्ही जे ॲक्च्युअल काय असेल, विचारामध्ये थोडीफार मतभेदता असेल, लक्षात घ्या, विचारामध्ये थोडेफार मतभेद असतील, परंतु माऊली ज्ञानोबारायावर, तुकोबारायावर त्यांची निष्ठा एकदम सच्ची आहे, एकदम खरी आहे. आणि अशा लोकांचीही तुम्ही जर नावं त्या यादीमध्ये टाकली असतील, आणि मला काय तुमच्या पक्षीय ह्याच्याशी काही देणं घेणं नाही, माझी बांधिलकी तुम्हाला सांगितलेलं आहे, वारकरी साधू संत आणि महामानव यांच्याशी आहे. माझा लढा हा धर्मासाठी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मासाठी. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरु, जय शिवराय, जय भीम.